परत एकदा एक स्टोरी घेऊन आलोय. ही स्टोरी मी हिंदीमध्ये केली ती आणि सगळ्या हिंदीमध्ये केलेल्या स्टोरी मी मराठीत करणार आहे या चॅनलवरती. आणि इथून पुढे या चॅनलवरती शक्यतो मराठी स्टोरी करायचं ठरवलेलं आहे मी. त्याच उपक्रमाचा हा भाग आहे. तर ती तुमच्यासाठी घेऊन आलेली स्टोरी. काही दिवसापूर्वीपर्यंत ना मी येरवड्याच्या एका नामांकित IT पार्कमध्ये कामाला होतो. म्हणजे तसं मी तिथं 2010 पण काम केलेलं आहे. पण तेव्हा काय होतं, मी तेव्हा लाईव्ह कॉल्सवरती असायचो. तर त्याच्यामुळे काय असं की शक्यतो कोणाशी म्हणजे इतर कोणाशी बोलणं व्हायचं नाही. आणि बोलणं झालंच जरी तरी मग कामाच्या रिलेटेडच बोलणं व्हायचं. त्यामुळं इतर कधी विषय व्हायचे नाहीत. पण आता आहे ना, माझा रोल बदलला, माझं कामाचं स्वरूप बदललं. त्याच्यामुळं थोडा वेळ मिळतो, थोड्या गप्पा इतर गप्पा मारायला पण वेळ मिळतो आम्हाला. तर मग तसंच एक दिवशी आम्ही अशी गप्पा मारत बसलो होतो. गप्पांचा विषय घसरत हॉरर स्टोरीजवरती आले. जसं हॉरर स्टोरीजवरती विषय आला तशी मला ही स्टोरी आठवली. आणि हीच स्टोरी का आठवली सांगतो. तर ही स्टोरी आहे अर्जुन नावाच्या एका पत्रकाराची. साधारणतः 1990चा काळ असेल. अर्जुन पुण्यातल्या एका लोकल दैनिकामध्ये पत्रकार म्हणून जॉईन झाला होता. रोज नवीन नवीन स्टोरीच्या शोधात असतात हे लोक. तसं ते स्टोरीच्या शोधात असतात. तर त्याचा शोध घेत असताना एक दिवशी अचानक त्याला कुठून तरी कल्पना आली की आपण मेंटल हॉस्पिटलमधल्या लोकांच्या राहणीमानाबद्दल आणि एकंदरीत परिस्थितीवरती कधी स्टोरी करावी. आता तो पुण्याचाच होता. तर पुण्याचाच असल्यामुळे त्याला फार लांब पण जायला लागणार नव्हतं, कारण पुण्यामध्ये खूप नामांकित आणि खूप जुनं असं एक मेंटल हॉस्पिटल आहे, येरवडा मेंटल हॉस्पिटल. किती जुनं? 1860 साली सुरू झालेलं, इतकं जुनं. आता येरवडा, जे पुण्यातले नाही आहेत त्यांच्यासाठी, की येरवडा हा एरियाचं नाव आहे ॲक्च्युली. आणि त्या एरियामध्ये तुम्हाला माहिती असेल येरवडा जेल, जे संजू बाबा ला जिथे ठेवलं तर तो येरवडा जेल, किंवा मन्या सूर्य पण त्याच जेलमध्ये होता बाय द वे. असे बरेच जण होते, पण तुम्हाला हे दोन पिक्चरमध्ये, शूट आउट ॲट वडाला आणि संजू, या दोन पिक्चरमध्ये त्यांचा रेफरन्स आलाय म्हणून तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर ते येरवडा जेल, माझा IT पार्क, येरवडा IT पार्क आणि येरवडा मेंटल हॉस्पिटल, ह्या एरियावरनं या तिन्हीची ही नावं पडलेली आहेत. तर हे येरवडा आणि येरवडा कॉमन असल्यामुळेच मला ही स्टोरी आठवली, म्हणून मी ही स्टोरी त्या दिवशी त्यांना सांगितली. आता गंमत अशी की 2010 मी जेव्हा ह्या IT पार्कमध्ये काम करायचो ना, तेव्हा माझी असायची नाईट शिफ्ट. आणि रात्री 2-3 वाजता जेव्हा मी चहा प्यायला जायचो कॅफेटेरियामध्ये, तर खाली लोकांचा रडण्याचा, ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज यायचा. 1-2 वेळा मी हिंमत करून त्या बाल्कनीच्या कडेला जाऊन वरून खाली बघायचा प्रयत्न पण केला. खाली बघितल्यावरती तुम्हाला, तिथं कधी वेळ आली तर तुम्हाला लक्षात येईल, तिथं काहीही दिसत नाही. तिथं फक्त दिसते अशी लांब वर पसरलेली गर्द झाडी, दाट एकदम, आणि अंधार. एक दिवा दिसत नाही, एक बिल्डिंग दिसत नाही. आणि अशात कॅफेटेरिया पण शांत आहे, कारण लोकांची वर्दळ नाही. आणि खाल्लं फक्त किंचाळण्याचा आवाज येते. कोण किंचाळते, कोण बोंबलते, कसला पत्ता नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कोण म्हणलं ना की हे मेरी नाही पटती इससे, तर भाऊ तो फारच खरं बोलतोय असं समजा. तर आता असं जे मेंटल हॉस्पिटल आहे, अशा मेंटल हॉस्पिटलमध्ये सहजासहजी एंट्री मिळत नाही. पण अर्जुन पत्रकार असल्यामुळे त्याला सहजासहजी एंट्री मिळाली. तो आत गेला आणि आत चालत असताना त्याला थोडं पुढे गेल्यावरती त्याला एक बिल्डिंग दिसली. म्हणजे त्या बिल्डिंगकडे बघताना अर्जुनला का कोणाला एक अनामिक भीती, त्याला अशी मनातनं भीती असल्यासारखं, काहीतरी दबाव असल्यासारखं वाटलं. पण तरी सुद्धा अर्जुन हिंमत करून पुढे गेला, की मे बी शांतता म्हणण्यापेक्षा मे बी इतकं एकदम असं झाडी बिडी आहे आणि त्याच्यात बिल्डिंग आहे म्हणून असं वाटत असेल. पुढे गेला, वरांड्यात शिरला तर त्या बिल्डिंगमधून प्रत्येक जागेतून नुसते रडण्याचे आणि हसण्याचे आवाज येत होते. वेड्यासारखे काही वेडेच होते. ते वेडे हसत होते जोरजोरात, वेडे रडत होते जोरजोरात. अर्जुन तसंच त्यांना ऑब्झर्व करत करत थोडासा पुढे चालला होता. त्याला कळत नव्हतं काय चाललंय नक्की. इतक्यात आहे ना, त्याला समोरून एक माणूस येताना दिसला.
तो माणूस त्याच्याकडे आला. त्यांनी आपली ओळख करून देताना म्हटलं की नमस्कार, माझं नाव मनोज आहे आणि मी इथला वॉर्डन आहे. अर्जुननं पण त्याला आपली ओळख करून दिली, पत्रकार आहे वगैरे, आणि त्याला सांगितलं तो तिथं कशासाठी आला. तुम्ही तर स्टोरी करू शकता म्हणली मनोज सर, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यांच्याकडून माहिती काढणं किंवा ह्यांना प्रश्न विचारणं म्हणजे दगडावर डोकं आपल्यासारखं आहे. तेव्हा तुम्हाला पेशन्स ठेवून करायला लागेल जे काय करायचं ते. असं म्हणत ते पुढे चालले. तर तेवढ्यात ते मनोज सर त्याला म्हणले की हा, एक काम करू शकता, इथून पुढची ही जी तुम्हाला कोठडी दिसते तिथं माधव नावाचा एक पेशंट आहे, तो जवळजवळ बरा झालेला आहे, बरेच दिवस इथं राहिलेला आहे, लवकरच त्याला इथनं आम्ही सोडणार आहोत, तर तो तुम्हाला बऱ्यापैकी माहिती देऊ शकतो, तर बघा. अर्जुन म्हटला नक्की चालेल सर, थँक्यू. आणि मग मनोज सर म्हटले की आणि काही लागलं तर फक्त मला हाक मारा, मी येतो. ठीक आहे म्हणला, आणि त्यांना बाय बी बोलून तो माधवच्या कोठडीत शिरला. जसा तो माधवच्या कोठडीत शिरला तसा त्यानं बघितलं की माधव त्याला वरपासून खालपर्यंत निहाळतोय. आता मे बी अर्जुनला पहिल्यांदा बघतोय म्हणून असं असेल असं अर्जुनला वाटलं, म्हणून मग अर्जुननं काय केलं की अर्जुननं एकदम डायरेक्ट विषयालाच हात घातला. माधवजी, मला इथल्या परिस्थितीबद्दल, इथल्याबद्दल काहीतरी सांगा की, कसं वाटतं तुम्हाला इथं, तुम्हाला कसं वाटलं इथे? अर्जुन थोडासा बिचकला, पण म्हणला तसं मी आत्ता नुकताच आलो इथं. हा, सुरुवातीला थोडी भीती वाटली ती, पण आता बरं आहे. हा, पण मला एक कळलं नाही म्हणला, मी इथं लोकांना बघत होतो तर काही लोक जोर जोरात रडत होती आणि काही लोक जोर जोरात हसत होते, असं का? दुसरं काय करणार, इतर लोकांना दोनच गोष्टी येतात, तर रडता येतं नाहीतर हसता येतं. जे रडून रडून थकले ते हसतायत, जे हसून हसून थकले ते रडतायत. हा, पण तुम्हाला इथली माहिती खरंच करून घ्यायची असेल, तर काय घडतं याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर असं तुम्हाला अशी नाही मिळणार. कमीत कमी एक रात्र तुम्हाला इथं घालवावी लागेल. आता अर्जुनला प्रश्न पडला. अर्जुन विचार करत होता, तेवढ्यात अर्जुनचं लक्ष माधवकडे गेलं आणि माधवच्या चेहऱ्यावर एक अशी उपहासात्मक स्माईल बघितली, म्हणजे अर्जुनची फाटली असं त्याच्या त्या स्माईल मधनं माधव दाखवत होता असं वाटून अर्जुननं म्हटलं की डन आहे ना, थांबतो मी इथं. छान आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण इथं बहुतेक वेळा आपला सगळ्यात जवळचा वाटणारा व्यक्तीच आपल्याला सगळ्यात मोठा धोका देतो, तेव्हा सावध राहा. अर्जुन वाटलं काय कुठे काय कुणाच्या नादाला लागलोय आपण, पण तरी पण आता राहायचं थांबायचं ठरवले म्हणल्यावरती अर्जुन तिथं बसला. त्याच्याशी माधवला एक दोन प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, माधव फारसं काही त्याला रिस्पॉन्स देईना. संध्याकाळ झाली, बसले ते गप्प, थोडा वेळ बसला इकडचं तिकडचं ऑब्झर्वेशन करत होता. मधनच लोक रडायचे ओरडायचे ऐकू येत होतं. प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तर माधव काही बोलत नाही. किती वेळ जागा राहणार करत करत कधी त्याला अर्जुनला झोप लागली तेच अर्जुनला कळलं नाही. अर्जुनला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झालेली होती. अर्जुन उठून बसला. जसा अर्जुन उठला तेवढ्यात त्याला मनोज सरांची हाक आली. अर्जुन आता त्याच्याकडे जायला निघाला तर त्यानं अर्जुन आपलं सामान उचललं, जे काय थोडंफार होतं. माधवचं हात मिळवला आणि म्हणला की माझं अजून पूर्ण झालेली नाही स्टोरी, तर मी लवकरच परत येईन. एकदा इथून बाहेर पडलेला माणूस परत इथं कधीच येत नाही. आता मात्र आहे ना, अर्जुनला राहुल नाही. काय राव माधव, कालपासून बघतोय तू आहे ना नुसती माझी पाडायचा प्रयत्न करतो. काल पण मला म्हणला काय तर म्हणे इथं भरपूर गोष्टी घडतात, पण दिसलं तर मला काहीच नाही, घडलं तर काहीच नाही. उलट मला उभ्या आयुष्यात लागली नव्हती इतकी सुंदर झोप लागली, इतका मी फ्रेश झालो. सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडत होतं. एकतर तुला ते दिसलं नाही किंवा दिसून सुद्धा
तुला ते ओळखता आलं नाही. अर्जुन त्या रूम मधनं बाहेर आला. त्याला माधव बरोबर वाद घालण्यात काही इंटरेस्ट वाटला नाही. तो थेट मनोज सरांचे आभार मानायला गेला आणि तिथून गेटकडे निघाला. जाता जाता एक विचार मात्र याच्या डोक्यात नक्की आला, त्याला माधव खरंच बरं झाले का उगाचच याला बाहेर काढतोय, बघा समाजाला त्रास व्हायचा. हे आपल्या विचारातच अर्जुन गेटवरती आला. गेटवरती एक कसं वयस्कर वॉर्ड बॉय, म्हणजे थोडे रिटायरमेंटला आलेले टाइप्स, एक वॉर्ड बॉय तिथे बसलेले होते. तिथं बसलेले असताना अचानक अर्जुनला एक कल्पना आली की आपल्याला परत इथं राऊंड मारायला लागू शकतो, तर वॉर्डन आपल्या फेवरमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणून अर्जुनने 100ची नोट काढली, ते म्हाताऱ्या वॉर्ड बॉयला दिली आणि त्याला म्हणलं की एक काम कर, हे 100 रुपये वॉर्डन साहेबांना दे, त्यांनी माझी फार मदत केली, पुढे पण मला मदत लागू शकते, तर हे त्यांना दे, माझ्याकडून धन्यवाद भेट असं सांगून त्यांना दे, सदिच्छा भेट. देतो की भाऊ, वॉर्डन साहेब 4 दिवस सुट्टीवरती आहेत, ते पण काळजी करू नका, ते उद्याच येणार आहेत. उद्या आले की त्यांना मी तुमचे पैसे देतो, काय काळजी करू नका. आता मात्र अर्जुनची सटकली. काय राव शेठ, काल संध्याकाळपासून वॉर्डन मनोज माझ्या बरोबर आहेत, आता सकाळी त्यांना बाय करून आलोय मी, आणि तुम्ही म्हणताय 4 दिवस सुट्टीवर आहे. हे पैसे मधल्या मध्ये स्वतःच्या खिशात घालायचा विचार पण करू नका. मला एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याशी गाठ आहे. अर्जुन हे बोलत होता, पण अर्जुनच्या एकदम लक्षात आलं की 2 मिनिटापूर्वी ज्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, जो इतका प्रेमानं बोलत होता, त्या माणसाच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता. तो माणूस अर्जुनकडे एकदम पांढऱ्या फट्ट चेहऱ्याने बघत होता. जणू तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय, पण तोंडातनं शब्द बाहेर निघत नाहीयेत, असं काहीच त्या माणसाची परिस्थिती झालेली अर्जुनला दिसली. आणि शेवटी तो माणूस बोलतो ना, वॉर्डन मनोज, वॉर्डन मनोज ना मरून तर 20 वर्ष झाली. इथून पुढे गेल्यानंतर जी डाव्या त्याला पहिली जळकी पडकी बिल्डिंग लागते, त्या वॉर्डच्या पेशंट्सनी 20 वर्षापूर्वी त्यांना जिवंत जाळला. हे ऐकताच अर्जुनला एकदम, त्याला जी भीती वाटत का होती, किंवा माधव जे बोलत होता, माधवनं जे चेतावण्या दिल्या, त्याचा सगळ्याचा अर्थ लागायला लागला. माधवनं सांगितलेली अजून एक गोष्ट खरी ठरली. अर्जुन परत स्वतःच्या इच्छेनं, स्वखुशीनं त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये कधीही आला नाही. त्याला पाठवलं गेलं, कारण पुण्याच्या आसपास जेवढे काही मनोरुग्ण असतात त्या सगळ्यांना येरवडा हॉस्पिटलमध्येच पाठवलं जातं.